कारंजा तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील धामणे येथे अवैधरित्या देशी विदेशी दारू आणि गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यावरून ठाणेदार प्रवीण शिंदे यांनी वेगवेगळी पथके तयार करून स्वतः गावात धाड टाकली। या कारवाईत कविता विजय पवार, संजय गोवर्धन पवार, मंगलाबाई तुकाराम कांबळे, संदीप प्रकाश कांबळे सर्व राहणार धामणी यांच्याकडून एकूण 72,175 रुपये किमतीची देशी विदेशी आणि गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली। ही कारवाई पोलीस स्टेशन कारंजा ग्रामीण येथील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील चव्हाण, पोलीस हवालदार उत्तम महले, दीपक ढोबळे, उदयसिंग जाधव, संतोष वाघ, सचिन इंगोले, नवनाथ बंडगर, प्रवीण गव्हाथे, सचिन राठोड, महिला पोलीस कॉन्स्टेबल शुभांगी नाईक, दीपाली पोहरे, गजानन लोखंडे व प्रतीक राऊत यांनी संयुक्तपणे केली। जनमत लाईव्ह न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।